तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं आपल्या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे। जसं की तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, आम्ही काल गेलो होतो, तुम्हाला सर्व काही दिल्लीमधलं सगळं एरिया तुम्हाला आम्ही हे दाखवलं बघा। लाल किल्ला दाखवलं, दिल्लीमधला मार्केट यार्ड दाखवलं, सगळं काही दाखवलं। तर आज आम्ही निघणार आहे रूममधून। जसं की तुम्हाला माहिती आहे आम्ही रूममध्ये इथं आणि रूम बुक करावं लागली होती कारण झोप नव्हती झाली सगळ्या गोष्टी, त्यासाठी रूम महत्त्वाची होती कारण बाहेर एवढं गार लागत आहे। म्हणलं आजारी पडलं तर प्रॉब्लेम येईल परत, तर त्यासाठी म्हणलं एकदा रूम करणं गरजेचं आहे। तर आता सध्या आम्ही याच्यामध्ये येतात मित्रांनो, रूमवरती इथं थोड्याच वेळानं आम्ही निघणार आहे। तर तुम्हाला आज दाखवतो मी काय होणार आहे काय नाही, तर व्हिडिओमध्ये राहा आणि पूर्ण व्हिडिओ बघत जा, जेणेकरून तुम्हाला पूर्ण माहिती मी सगळी सांगत जाईन आणि मी कुठं जातो कुठं नाही सगळं तुम्हाला अपडेटमध्ये राहत जा। तर ठीक आहे, बघूत आज काय होत आहे। तर हां, तर कालचा ब्लॉग जर नसन पाहिला तर नक्की जाऊन बघा, मी स्टोरी ठेवलेली आहे। कालचा ब्लॉग लाल किल्ला दिल्लीचा, जो की सर्वात जास्त फेमस आहे आणि तुम्हाला ऑनलाईन पाहायला भेटतोय, जेणेकरून मी तिथं जाऊन आलोय, अनुभव करून आलोय, म्हणजे तुम्हाला पाहायला भेटेल सगळ्या गोष्टी, काय काय विषय तिथं, कसं कसं जायचं, तिकीट किती आहे, सगळ्या गोष्टी। आणि हां, तर कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा। तर मित्रांनो, आता आम्ही निघालेलो होतो आणि आता खाली चाललो होतं। आता आमचा टाइम पण संपलेला, आम्ही 2 रात्रासाठी बुक केलं होतं हॉटेल। तर ठीक आहे, काय अडचण नाही, निघालो आम्ही आता। आणि हे बघा रूमचा हाल, रूमची पण सध्या वाट लावून ठेवली कारण झालं की ऑलरेडी काय होणारच नव्हती, कारण आमची कंडिशन बघून काही राहिलं तर नाही ना आपल्या इथं, बघून येऊ एकदा। ठीक आहे, काहीच नाही राहिलं तर चला लेट्स गो मित्रांनो, बुटबिट घालू। ठीक आहे, चला तुम्हाला सांगतो अपडेट व्हिडिओमध्ये राहिले। तर निघालोत मित्रांनो आता आम्ही, आणि रूमवरचा सफर आमचा खूप छान झालेला आहे कारण रूमने आम्हाला खूप साथ दिलेली आहे, कारण जर रूम जर नसती तर आमची वाट लागली असती। निघालोत, सगळे फ्रेंडली लोक आहेत, लोक पण मस्त स्वभाव वगैरे सगळ्या गोष्टी। हां तसं बस ठीक आहे, चला मित्रांनो, कॅमेरामध्ये दिसतो आम्ही इकडे। Like for traveling in Sri Lanka, you check out Sri Lanka in May and March. Because it's great time to enjoy in traveling. Yeah, I love India. Yeah. Say again. I love India. I love India too much. Oh, thank From you. Spain to India. Nice to meet you. Yeah, nice to meet you, bro. इथे Yeah. Nice to meet आलेलो आहेत मित्रांनो। जसं की तुम्हाला माहिती आहे, आम्ही दिल्लीच्या बाहेर जर पडलो की नुसता मार्केट यार्ड चालू होतो, आणि ते पण असे इकडे दिल्लीमध्ये जर आले ना तुम्ही, तोंडाला मास्क ठेवी जा, एवढं घाण राहतं काय सांगा तुम्हाला, कारण मार्केटमध्ये घाण राहतं फक्त, बाकी दुसरीकडे पण कुठं पण नाही घाण राहत त्या मार्केटमध्ये। तर आता निघालो होतो आम्ही, सांगतो अपडेट, चला लेट्स गो। कितने का है पेन, कितने का है बता जल्दी बता जल्दी बता जल्दी कितने का है बता। पण मित्रांनो आता निघालेलो आम्ही, जसं की तुम्ही बघत असताना आम्ही रिक्षामध्ये बसलो, जे पण खाडखाड बाजू राहिलं आणि हा बघ। तर आता निघालेलो आहेत आम्ही आणि जातो आता रेल्वे स्टेशनवरती जातो, तिथून आग्र्याला जातो। आता तुम्हाला माहित नाही सॉरी, सांगितलं मी आत्ताच, आम्ही चाललो होतो आग्र्याला, आणि आजचा आग्र्याचा ब्लॉग पूर्ण बघा। आणि आग्र्याला काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करणार आहेत आम्ही, तुम्हाला दाखवण्याचा। आग्र्याचा ताजमहल बघणार आहेत आम्ही, ताजमहल एवढा भारी मित्रांनो, जे की तुम्हाला पाहायला भेटणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओमध्ये राहा। ज्या दिवशी महात्मा गांधीजीचा बर्थडे होता त्या दिवशी ताजमहल बनवला गेला होता। ठीक आहे, खरं का मित्रांनो, मी लय बघितले, नोटीस केले, म्हणजे आता सांगायचा मुद्दा असा आहे की मी पण व्हिडिओ बनवतो, पण वैजनाथ दादाची तळमळ बघून म्हणजे एवढं चांगलं वाटतं की तुमच्यासाठी काय ना काय करत आहेत, म्हणजे तुम्ही फिरावं, तुम्ही हे करावं, दादाला सपोर्ट करा तुम्ही, कारण 1 सबस्क्राईब केल्यानंतर असं काही एवढा काय फरक पडणार नाही, तुम्ही कोणाला पण सबस्क्राईब करतात, पण आमच्यासारख्या ठीक आहे सबस्क्राईब करा नका करू, एवढं काय नाही, पण दादाचं कसं आहे, दादा लय मेहनत घेतात, तर त्यांना सबस्क्राईब करा, त्यांना सपोर्ट करा, म्हणजे त्यांना म्हणजे असं चांगलं वाटतं। आता ते एवढं मेहनतीनं व्हिडिओ बनवतात, मी बघितलंय रात्री ते 3-3, 4-4 वाजेपर्यंत एडिटिंग करत बसतात। मी आता दादासोबत 5-6 दिवस झाले, रात्री 4-4, 5-5 वाजेपर्यंत न झोपताना हे करतात, व्हिडिओ एडिट करत बसतात, नंतर एकदम मेहनत घेतात। तर एवढं तर म्हणजे खूप मेहनत आहे त्याच्यामध्ये, दादाला सपोर्ट। लव यू मेरे भाई पार्थ, हास भाई हमारा पार्थ रथ रेलवे की तरफ मोड़ दिया गया पार्थ। तर मित्रांनो ठीक आहे, चला आपलं कशाचं पुस्तक आहे, व्हिडिओ येणार आहे, दिस इज द सायकोलॉजी ऑफ मनी,
This book writer is Morgan Housel because this book is so great. This book facility and this book psychology of money. ओके एडवर्टाइजमेंट बना रहे हैं। एडवर्टाइजमेंट नहीं भाई, एडवर्टाइजमेंट नहीं बना रहे भाई। I will explain this book. This book is very nice for the listening and hearing it because success is part of life. So kindly buy this book and आपको बुक दूँ मैं अभी डाल देना। अरे रुक जाओ, देख रहा हूँ मैं, मेरे को ये बुक चाहिए। तर मित्रांनो आता इथं आलो होतं आणि इथं पुस्तक भरपूर येतं बऱ्यापैकी चांगली चांगली। सॉरी वी नाउ इन टी हॉटेल लेट yes so लेट डू इट गेट टी इंग्लिश बोलाव पण जमती थोडी ट्राय करतोय मी बोलायला। आलो चहा इथं थोडं नॉर्मल चहा घेतो, सकाळचं काही खाल्लं नाही, थोडंसं काही नाश्ता बिस्टा करतो कारण मी घरी आता माझा रूटच चेंज झाला आहे सगळा। मी जेवत लय असं टायमवर जेवत असतोय पण आता चेंज झाल्यामुळे मला पण राहावं लागतं त्याच्यासारखं। प्राशन करतो पार्थ। ओके आलाय चहा मित्रांनो घेऊच। मित्रांनो आता चहा सोबत जे आहे ना थोडंसं पाव खातो जेणेकरून चांगलं लागेल। कसं लागत आहे? मस्त आहे ना, ठीक आहे। लय फिक्का आहे चहा आई करता जे ना थोडासा हेच असतोय, जास्त साखर नसते त्याच्यामध्ये, फिक्का असतात। मित्रांनो माझं जे ना माझ्या मोबाईलला जे ना ग्लास लावायचा होता, खराब झाला, म्हणलं ग्लास लावून टाकावं, तर सध्या ग्लास लावायचं काम चालू आहे, दादा करू राहिले। तर हा ते दिल्लीचे होतं पण त्यांना मराठी समजत नाही। आता जे आहे ना ग्लास वगैरे टाकून घेतो आणि सांगतो अपडेट तुम्हाला, कारण ग्लास खराबच झाला, कारण मोबाईलला जपणं गरजेचं आहे ना त्याच्यामुळं। तर मित्रांनो आता आम्ही इथं आलो होतो रेल्वे स्टेशन जवळ आणि हे बॅग बघा ट्रान्सफर होऊ राहिली, इकडं चेकअप चालू आहे। तर आता चाललो स्टेशन, आता निघालो आम्ही आणि इथं कॅमेरा आहे यूट्यूबवर चॅनल, ठीक आहे। निघालेलो होतो आम्ही। गरीबो देख रहे हो, आ रहा हूं, रुको। तर मित्रांनो आता चला चाललो आम्ही स्टेशनवरती। तर हां चला मित्रांनो आम्ही सध्या आलो स्टेशनवरती। आता आम्हाला आग्र्याची रेल्वे पकडायची आहे। क्यों कह रहे हो भाई? भंडारा लगा क्या? भंडारा लगा क्या? भंडारा लगा इधर। चलो एवढी मोठी गर्दी बघून ना मला जे आहे ना जागरणातली जे आहे ना जागरणातली बुंदी ज्यावेळेस वाटत येत का जागरणातली बुंदी त्यावेळेस एवढी गर्दी लागत असते जागरणातल्या बुंदीला। जागरणातली बुंदी मोड़ दिया जाए पार्थ, इधर जा रहे हो भाई आप? मथुरा में जय कन्हैया लाल की। तो मित्रांनो अब हम आ चुके हैं स्टेशन पर, जो कि हम जाने वाले अभी आगरा को। यहाँ से हमारी ट्रेन आ रही है अभी, देखो। मुझे तो वृंदावन की मिट्टी बहुत अच्छी लगती है। अभी हम हैं वृंदावन में और हम यहाँ पे ब्राह्मण मिट्टी के साथ खेल रहे हैं। बोलो राधे राधे। राधे राधे। वैसे हमारी ट्रेन आ चुकी है भाई, आली ट्रेन आली। गरीबो देख रहे हो हाल। मांगो भाई, बिच्छो भाई, थोड़ा बिच्छो भाई, बिच्छो थोड़ा नॉर्मल बस। क्या दिखाना भाई? ये भी तो नहीं पता है अभी क्या दिखाना, अभी क्या है? हमारे पास टिकट नहीं है। लालागुड़ा कॅमेरा धरून जर बसलो तर मला जागा भेटणार नाही रताळ्यांनो, मला जागाची गरज आहे। बंद करतो मी 2 मिनिट थांबा। एवढी बेकार गर्दी मित्रांनो, मी कसा बसा आतमध्ये आलोय, डायरेक्ट बॅगचा बंद तुटलाय माझ्या। ट्रेनमध्ये सफर करणं सोपं नाही, मला डायरेक्ट बंद तुटलाय बंद बॅगचा। हे बघा एवढी भयानक गर्दी, बॅग जर पाठीवर असली ना
आत घुसताच येत नाही. आणि त्यातले जे ना कधी पण तुम्हाला एक मी सजेशन देतो, ज्यावेळेस ट्रेन चालू असेल ना त्यावेळेस जे ना त्यावेळेस कधी डायरेक्ट ट्रेन चालू असताना आतमध्ये जायचं नाही. खाली पायाकडे बघून जे ना वर चढत जा, सगळ्या गोष्टी करीत जा. ट्रेन चालू असताना कधी आतमध्ये घुसत जाऊ नका, ते अवघड काम असतं. एकदा जर ट्रेनच्या खाली जर पडलं ना त्या बॉक्सामध्ये संपला. हे बघा बेड एवढी खतरनाक गर्दी इथं ना, थोडा गर्दी भयानक. तर मित्रांनो आता मला जागा भेटलेली आहे, बघू शकता. थोड्या वेळाने ट्रेन निघणार आहे, तर जागा भेटलेली फायनली. आता निघू थोड्या वेळाने, तर चला. तर मित्रांनो आता बराच वेळाचा रोड आहे, कमीत कमी 3-4 तास. तर आता बसलेलो आहे गाडीमध्ये आणि आता निघणार आहे, म्हणजे चाललो आहे ऑलरेडी. हे बघा चला मित्रांनो, तुम्हाला सांगतो की आता आम्ही उतरलेलो आहेत मथुरामध्ये. आणि आग्र्याला तर जायचंच आहे, पण म्हणलं मथुराचं श्रीकृष्णाची जन्मभूमी एकदा बघून जावेत नाही का. तर मथुरामध्ये आम्ही आता आलेलो इथं आणि स्टेशनवरती सध्या थोड्याच वेळाने आम्ही जाणार आहोत. तर सध्या आम्ही स्टेशनवरती आहेत मित्रांनो. आणि सगळ्यात पहिल्यांदा तर आम्ही हॉटेल बघणारच सांगतो, कारण काल रात्री पण एडिटिंगमुळे झोप झाले. लिटरली सकाळचे 6 वाजले होते व्हिडिओ एडिटिंग करायला. बघा सांगतो तुम्हाला हॉटेल किती प्राईजमध्ये भेटतं आहे, काय भेटतं आहे, बुक करतो का नाही, आम्हाला जागा कुठे भेटते, सगळं काय तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे. तर हां, तर त्यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघणं गरजेचं आहे, कारण तुम्हाला एंटरटेनमेंट होऊन जाईल. आता सध्या आलो स्टेशनवरती, जाणार आहेत आम्ही लवकरात लवकर. आता इथून मथुराचं मंदिर किती किलोमीटर आहे आणि काय आहे ते सगळं तुम्हाला कळणार आहे. तर सध्या ट्रेनमधून उतरलो आम्ही आत्ता. चला वाटतं खाऊन घ्यावात, कारण भूकला बाहेर लागलेली. इथं आलो सध्या आम्ही. भैया मेनू कार्ड किधर है भैया? भैया मेनू कार्ड किधर है? मेनू कार्ड अच्छा किधर है? हाँ इधर आलू मटर कड़ी शाही पनीर. भैया जी रोटी का प्राइस कितना है? 20 वीडियो हाँ यूट्यूब पे चैनल है भाई, यूट्यूब पर चैनल है. वैसे हमको क्या करो अभी 4 रोटी और एक पनीर देखो, एक आलू मटर पनीर नोट कैंसिल करो पनीर आलू मटर, एक 4 रोटी और इतना दे दो. और एक मेरा फ्रेंड है उसका ऑर्डर लेके आता हूँ. त्यांना म्हणला एवढं हे करा, मग बाकीचं आम्ही 2 मिनिटात करतो. ओ पाटील तुम्हाला काय खायचं आहे? काय राजमा आहे का? राजमा नाही, इकडे बघा हॉटेल. तर मित्रांनो इथं बघा ही चपाती आणि असं आलू मटर नाही का, ती भाजी. आता इकडं सगळं भाजी बाग कशी असते. आणि मुळा इथं कांदा वापरतच नाहीत, मुळाच. आणि भैयाने आपलं याने घेतलं आहे, दादाने घेतलं आहे बिर्याणी, व्हेज बिर्याणी. भारी का? टेस्ट नाही काही. ठीक आहे. तर आता मी बघतो काय खातो, एकदा भूक तर लागली, सकाळ धरून काही खाल्लं नाही. मित्रांनो भयानक झोप आली. आता आम्ही जेवण वगैरे केलं, जेवण केल्यानंतर जास्त झोप आली, कारण सुस्ती आली. सुस्ती म्हणजे कसं, जेवण गेलो थोडंसं गळून गेल्यासारखं होतं अंग नाही का. तर ठीक आहे, बघूत काय होतं काय नाही, सांगतो तुम्हाला अपडेट. कुठं जातात का नाही, तर बघतो कुठं एखादी जागा जर भेटली स्टे करण्यासाठी, तर तसं काय अपडेट तुम्हाला सांगतो. आज छोले भटुरे खाल्लेत आता. तर आता जेवण वगैरे झालं आमचं, आम्ही परत स्टेशनला आलो होतं. आम्ही चाललो डायरेक्ट आग्र्याला, कारण मथुरामध्ये एवढं जास्त क्राऊड आहे की क्राऊडमध्ये थांबून काय फायदाच नाही आहे, कारण काही एन्जॉय करायला. तर
आता आम्ही जाणार आहेत आग्र्यासाठी निघालेलो आहेत आम्ही आता थोड्याच वेळाने जाणार आहेत. तर इथं जे ना मथुऱ्यामध्ये हॉटेल पण महाराजा महाग येतं आणि रात्री थांबायचं म्हणलं ना महाराजचं कार लागतं, हॉटेलशिवाय पर्याय नसतोय. तर आम्ही त्या तिकडे त्या हॉटेलमध्ये ते आता जेवण वगैरे झालं आमचं. तर आम्ही आता निघणार आहेत. तर ठीक आहे, व्हिडिओमध्ये राहा बघूत का. आम्ही कॅन्सल काय केलं माहिती मथुऱ्यामध्ये जायचं. तर आता मध्येच म्हणलं दमलेलो आहे थोडंसं आम्ही आणि म्हणलं थोडंसं आता काय करावं माहिती आहे का, डायरेक्ट आग्र्याला जावं आणि तिथं जे ना तिथं रूमवर स्टे करावं, मग थांबावं तिथं. काय 200-300 रुपयामध्ये रूम, 400 रुपयामध्ये रूम भेटेल. तुम्हाला सांगतो मी किती रुपयामध्ये भेटते दोघा जणांसाठी. तर थांबवत तिथं, कारण झोपले आली भयानक. आणि जर झोपलो तर आजारी पडतो. त्याच्यामुळं काय जाणं गरजेचं आहे. तर दाखतो तुम्हाला काय होतं काय नाही. तर आता एक प्लॅटफॉर्म नंबर 1 वर आहेत आम्ही आग्र्याच्या. तर आता थोड्याच वेळ आमची गाडी येणार आहे. तर त्या गाडीमध्ये आम्ही आग्र्याला जातो आणि बघतो तुम्हाला सांगतो अपडेट. धन्यवाद. तर मित्रांनो आम्ही आता परत इथं आलो. कुठं आलो आपण? आग्र्यामध्ये आलो आम्ही मित्रांनो. तर ही ट्रेन थांबली आता. या गाडीमध्ये आम्ही आलो. एवढी भयानक चेपलो होतो आम्ही आतमध्ये, कॅमेरा पण ओपन करता नाही आला. आमचे थोबडा बघा काय झाले. ठीक आहे, सध्या आम्ही आता आलो इथं आग्रा जंक्शनला. तर आता आम्ही जे ना हॉटेलवर जाणार आहे ते काय, तुम्ही ज्यावेळेस इथं आग्र्याला फिरले येताना त्यावेळेस काय करायचं माहिती का, booking.com जायचं. booking.comला हॉटेल बुक करायचं आणि नवीन आयडीवरून जर करताना तर कमी बजेटमध्ये तुम्हाला भेटून जाईल. जे की कमी याच्यात ते 2 जण जर असतील तर एक नाईटसाठी जे ना 400-500 रुपये लागतील आणि एकटं जर असेल ना तर 300 रुपये लागतील, समज नाही का. तर ठीक आहे, मी तुम्हाला अनुभव सांगतो माझा म्हणून म्हणजे मला असा अनुभव घडला माझ्यासोबत म्हणून तुम्हाला सांगतो. तर ठीक आहे, आता आलो तर आम्ही सध्या जंक्शनवर आम्ही आता. तर मित्रांनो आम्ही ओला बुक करावं लागले आम्हाला, कारण कमी 6-7 किलोमीटर जायचं होतं. तर आता चाललो तर एक रिक्षा बुक केली बघा ओला. त्याच्यामध्ये चाललो आम्ही सध्या हॉटेलवरती चाललो. जे किती रुपयाला बुक केलं आहे काय केलं आहे तुम्हाला मी थोड्याच वेळा सांगणार आहे. तर हां, थोड्या वेळाने तुम्हाला कळून जाईल. आता चाललो तर आम्ही हॉटेल साईडला. आता असं एकदम भयान दमलो होतं आम्ही सध्या, ते सांगता सोय नाही. तर चला. तर मित्रांनो फायनली आम्ही इथं आलोत की आम्ही जिथं हॉटेल बुक केलं होतं त्या तिथं आलोत. आणि तर ठीक आहे, माझा आवाज पण एवढा भयानक झाला आहे की बोलता सगळ्या नाही. तर मित्रांनो तुम्हाला एक सांगायचं मला, आम्ही जे हॉटेल बुक केलं होतं का आत्ता, त्याचा प्रॉब्लेम असा आला. तर आम्ही हॉटेल बुक केलं 385 ना, 385 रुपयाचं बरं का. तर आम्हाला ऑफर असल्यासारखं म्हणजे आम्हाला भेटलं. आणि आता विषय आज झाला, आम्ही आता इथं नाश्ता करतो आता. पण तुम्हाला सांगतो मी की आम्ही ते बुक केलं 385 रुपयाचं. आणि तिथं गेल्यानंतर आम्ही म्हणलं एवढं बुकिंग आहे. ते काय म्हणले माहिती आहे का, तुमची बुकिंग जी आहे ना ती याच्यामध्ये काय म्हणले हो, ते काय म्हणले डिलक्समध्ये. हां, डिलक्समध्ये. आणि सिंगल बेड फीड म्हणजे त्याच्यामध्ये सगळं बेड फीड सगळं बरं का. पण नाही म्हणले ते. अरे म्हणलं आमची बुकिंग झाली, म्हणलं सगळं झालं आहे, हे काय पेमेंट पण एवढं झालं म्हणले. पण नाही म्हणले ते एक सिंगल याचं पेमेंट आहे आणि डबल याचं पेमेंट जे ना तुम्हाला 800पर्यंत जाईल. आणि तिथं जे ना बुकिंग करताना आम्ही डबल याचं म्हणजे 2 लोकांचं बुकिंग केलं आहे आणि ते म्हणायला लागले की 1 लोकांचं केलं आहे. मित्रांनो अशा स्कॅमरपासून सावधान राहत जा. आता आमच्यासोबत एक स्कॅम होणार होता पण आम्ही होऊन दिला नाही, कारण आम्हाला कळलं. आम्ही लगेच आलो निघून. म्हणलं नाही आम्हाला थांबायचं नाही, म्हणलं आम्हाला नाही करायची म्हणलं बुकिंग. असा विषय होत असतो. त्याच्यामुळे जे ना बाहेर कधी पण आले ना तुम्ही, जरी ऑनलाईन बुकिंग जरी केली booking.com तर जेवढं बिल झालं तेवढंच पे करा. आणि बिल पे करताना जे ना ऑनलाईन पे करत जा सगळ्या गोष्टी. सकाळी पण स्कॅम झाला. हां, आमच्यासोबत सकाळी पण झाला आमच्यासोबत स्कॅमपासून सावधान राहत जा. असं वाटलं ना तुम्हाला काहीतरी चुकीचं होणार आहे तर लगेच ते कॅन्सल करीत जा, डील पण कॅन्सल करीत जा. आता आम्ही जे सकाळी जे हॉटेल बुकिंग केलं होतं मित्रांनो, तर त्या booking.com जे आहे ना आमच्या रेकॉर्डमध्ये पेमेंट जे आहे ना सगळं बुकिंग सक्सेस दाखवायला पाहिजे होतं, तर कॅन्सल दाखवलं बुकिंग. म्हणजे आम्ही राहून पण आलो, सगळं झालं आणि बुकिंग कॅन्सल दाखवून राहिलं. म्हणजे एवढं अवघड काम आहे. त्यांना वाढवून आमच्याकडून पैसे घेतले 400. हां, आणि त्याने पण 400 रुपये वाढून घेतले आमच्याकडून. म्हणजे अवघड काम असते ते. तुम्हाला ते सांगायचं होतं मला महत्त्वाचं. म्हणजे तुम्हाला पण कधी पण तुम्ही बाहेर आले ना पण तुमच्या फायद्याचं आहे, त्याच्यामुळे मी सांगितलं. तर ठीक आहे, आता एकदा नाश्ता बिष्टा करतो, एकदा जेवण करतो त्याचा नाश्ता का म्हणण्यापेक्षा. आता इथं सध्या आम्ही आलो आहे तिथं ओलाला 100 रुपये दिले फुकाटच्या भागात. आणि स्टँडवरून इथपर्यंत बिना कामाचे 100 रुपये गेले. ओला रिक्षा बुक केला होता आम्ही. तर फायनली मित्रांनो आम्ही आता रूमवरती आलो इथं, जे की आम्ही किती रुपयामध्ये बुक केले आपण? 1,500 रुपये पर डे. 1,500 रुपये पर डे नाही सॉरी पर डे सॉरी मित्रांनो,
1,500 रुपयात 2 नाईट, म्हणजे 2 नाईट म्हणजे आज थांबायचं, उद्याचे दिवस थांबायचं आणि उद्याच्या रात्रभर थांबायचं, म्हणजे एकच दिवस मानायचं. तर आता झालेलं आहे फायनली. आणि मित्रांनो आमच्यासोबत स्कॅम होता वाचला, बरं झालं तेवढं तरी. तर आता फायनल रूमवरती आलो आहे आणि आता थोडं बरं वाटायला लागलं कारण नाश्ता बिष्टा केला आहे. तर आता ही रूम बघा इकडे अशी कशी रूम, मस्त एकदम रूम. तर ठीक आहे. आता मी आता थोडंसं फ्रेश होतो, तोंड बिंद धुतो. तर फायनली मित्रांनो मी झालेलो आहे थोडंफार फ्रेश. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता वाजलेले तर 11:30 आणि खूप उशीर झाला आहे. माझं पाण्याने जे ना इराचं पाणी वापरून माझा आवाजाचा फार पचका झाला, आवाज का झाला पाहिजे माझा. तर ठीक आहे मित्रांनो, तर आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडलाच तर लाईक करा आणि शेअर नक्की करा तुमच्या मित्रापर्यंत. आज काय एवढं जास्त काही नाही, आम्ही फक्त आग्र्यामध्ये आलो होतं. तुम्हाला मी म्हणलं होतं सकाळी की आग्र्यामधलं सगळं काय दाखवणार आहे. तर आज नाही दाखवणं झालं बरं का, पण उद्या नक्की 100% दाखवणार आहे, कारण आम्ही आलेलो त्यासाठीच. तर उद्याचं काय, उद्या दिवसभर आम्हाला तेच काम आहे ना. तर महत्त्वाचं म्हणजे झोप होती. जर आम्ही नसतो हॉटेलवर आलो तर रात्री काकडून मेलो असतो बाहेर, तर त्यासाठी यावं लागलं. तर ठीक आहे मित्रांनो, काय अडचण नाही. बघूत उद्याचा ब्लॉग खूप छान होणार आहे. उद्याचा ब्लॉगसाठी एक्साइटमेंट ठेवा, कारण उद्याचे ना आग्र्यामधलं तुम्हाला प्रत्येक जे फेमस आहे ना ते गोष्टी मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर ठीक आहे, बघूत काय होते काय नाही उद्या. तर आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि नवीन असताल चॅनलवर तर सबस्क्राईब करून जा तळ्यांनो. त्या सबस्क्राईबच्या लाल कलरच्या खालच्या बटनावर दाबा, काय दाबायचं ते दाबा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ना ठीक आहे, कमेंट करा कसा वाटला कर ते सांगा. भेटूया मित्रांनो उद्याच्या ब्लॉगमध्ये. तर थँक्स फॉर वॉचिंग, बाय मित्रांनो.